जय श्री कृष्णा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आहे परत एकदा तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर फक्त एक मिनिट थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची। तर बघा, आपलं पिल्लू आता हॉलमध्ये आलं होतं। आतापर्यंत इथं उभारलेलं होतं आणि आता मी व्हिडिओ चालू केला, त्याच्या मागे मागे पळते तर ते पुढं चालले। फक्त आता उड्या कशा मारते ते बघा। मी म्हणले म्हणून थोड्याच मारणं झालं। मला तर वाटतं आपल्या पिल्ल्याला पण बोललेलं कळायला लागले की मी फक्त म्हणलं आता ते उड्या बघा कशा मारते ते, पण त्याने त्याचं काय विरुद्धच केलं, उड्या नाही मारल्या त्याने। आणि आता मस्तपैकी खेळायला लागले बघा ते सध्या बाहेर। तर चला आता मला जायचं राहणार काम आहे त्यासाठी। तर ते काम काय आहे ते तुम्ही व्हिडिओत पुढे बघाच। आणि बघा आता सध्या मी गेले होते रानात, येताना येळी पण आण ना। आणि रानातून मी पालक आणलाय भजे करण्यासाठी। त्याची पानं बघा किती मोठी आहेत, म्हणजे पहिल्यांदाच मी पालकाची एवढी मोठी पानं बघितलीत। हे बघा, कारण आपण बाजारातनं वगैरे पालक आणतो ना, ते त्याची पानं बारकी असतात, एवढाली तरी असते। आणि याची बघा पानं किती आहेत मोठी। आणि सध्या एवढा पालक आणलाय मी, तर पालक यासाठी आणलाय कारण आमच्या सणला ना पालकाचे भजे खायचे। तर बघा एवढा पालक आणलेला आहे मी भजे करण्यासाठी। तर यातला निम्माच वापरणार आहे मी। बघा किती मोठी पान आहे त्याची, 2-3 मी मुद्दाम मोठे काढून आणले, मला दाखव की आपल्या पालकाच्या झाडाची पानं किती मोठे झाले हे बघा। आणि बाकीचे जे आहेत ना ते असे छोटे छोटेच आहेत। आणि 2-4 दिवसापासून सण मला म्हणायला लागली होती का मला पालकाचे भजे खायचे, पण मी आज करू उद्या करू म्हणून तिला आजपर्यंत हे केले। पण आता ती म्हणली की तू एक तर करणार आहे म्हणून सांग, नाही तर नाही म्हणून सांग। त्यामुळे मग मी आज जाऊन पालक आणलाय आणि हे जे मधले दांडे आहेत ना हे मी काढते। असं भाजी करताना पण मी काढते, जेव्हा कधी आपण शिजवून भाजी करतो ना तेव्हाच फक्त ते दांडे आम्ही राहू देतो। म्हणजे मम्मी भाजी करताना मम्मी हे काय काढत नाही, ते म्हणते ह्याच्यात खरं पोषण असते, पण मला ते असं खायला पण आवडत नाही, त्यामुळे मी काढते ती। आणि असं पालक मी चिरून घेते भजे करण्यासाठी। आणि भज्यांची रेसिपी पण मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा आता सध्या एवढं पालक चिरायचं झालाय माझा। आणि आता काय नाही, फक्त पीठ म्हणजे भज्याचं जे पीठ आहे ते तिंबून ठेवणार आहे आणि भजे तळणार ते मी जेव्हा सगळे आपण जेवायला बसू तेव्हाच। जमतंय ना तुला? तर आता मी संध्याला विचारले की तुला जमते का, कारण ती खूप दिवसांपासून मला म्हणायला लागली होती। तिची दुपारीच भजे खाण्याची इच्छा होती, पण म्हटलं अगं ऊन आहे आणि उन्हात तेलकट खाल्ल्यानं पित्त उंचळू शकतो, उलट्या होऊ शकतात। सध्या वातावरण पण जरासं आजाराचंच आहे, त्यामुळे मी तिला म्हणलं आपण करूयात, म्हणलं पण रात्री करूयात। सध्या बघा मी पालक चिरते, एवढा पालक चिरायचं झाला ना, असं बारीक पालक चिरला ना की भजे पण एकदम कुरकुरीत होते। आणि फक्त आता मी पीठ तिंबून ठेवते आणि रात्री जेवायला बसल्यावर भजे तळते। तर त्यासाठी लागणारं सामान जे काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर बघा आता मी भज्याचं सगळं सामान घेऊन भज्याचं पीठ तिंबून घेतले। आणि आधी तर ना आपण जो आता पालक चिरलाय तो पालक 2-3 वेळेला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा। हो, पालक आपल्याच रानातला आहे, पण काय त्याच्यावर पण धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे मी 2-3दा स्वच्छ पाण्याने पालक तो धुवून घेतला। त्यानंतर त्याच्यात बेसन पीठ, हळदी, तिखट, जिरे पावडर आणि मीठ घालून घेतले।
फक्त एवढंच टाकायचं आहे आपल्याला आणि याच्यात सोडा टाकायचं नाही, कारण आपल्याला ह्या पालकाचे भजे मऊ नको आहेत, एकदम असे कडक कुरकुरीत पाहिजेत. आणि त्यामुळे तुम्ही ह्याच्यात थोडंसं ना तेल पण टाकू शकता. मी तर टाकतेच ह्याच्यात तेल, थोडंसं पण टाकलं ना तर बास होते. आणि गरम किंवा कोमट तेल टाकण्याची अजिबात गरज नाही. आपलं जे नॉर्मल तेल असतं तेच तुम्ही टाका ह्याच्यात आणि इथं हे फक्त मिक्स करून घ्यायचं. आणि इथं मी तेल ठेवले तापण्यासाठी ह्या कढईत आणि पलीकडे काय नाही, चहा बनवून घ्यावा म्हटलं, कारण आता आपण पालकाचे भजे तर करतोच आहे, सोबत चहा पण करूया. सध्या दिवस मावळलेला आहे, पालकाचे भजे आणि मस्त चहा. खरं तर हिवाळ्यात ना या गोष्टीची काय भारी मजा आली असती ना, दिवस मावळत असं मस्तपैकी पालकाचे भजे चहा वगैरे. पण काय नाही, ज्याला ना खाण्याची आवड असते काहीतरी नवीन जुनं, त्याला कोणत्या पण ऋतूत कोणत्या पण वेदरमध्ये खायला लागतं असं काहीतरी चटपटीत. तर चला मग मी आता भजे तळून घेते. आणि बघा आता सध्या मी भजे सोडून घेते, इकडे चहा पण होतोय, मस्तपैकी भजे. आणि भजे मी थोडे छोटे छोटे सोडते, कारण चांगले कडक होते म्हणून. आणि चहा आज आम्ही काळा चहा करतोय, तसं तर संध्या आणि मी दोघे पण काळा चहा नाही पित. आमच्या घरात फक्त पप्पाच काळा चहा पितात, त्यांना सवय आहे काळा चहा पिण्याची. मग आज आम्ही दोघे कसं काय काळा चहा पितोय, तर त्याचं कारण हे आहे का दूध सकाळी ठेवलेलं खराब झालं. आणि खराब याच्यामुळं झालं कारण सध्या उन्हाळा खूप जास्त कडक आहे आणि चांगलं तापवून दूध ठेवायचं, तर मी थोडंसं कमी दूध तापवलं होतं शेगडीवर, त्यामुळे मग ते दूध खराब झालं. आणि त्यामुळे आता आम्ही दोघे पण काळा चहा पिणार आहे. थोडंसं जवळून सध्या बघा एवढे मी भजे तळण्यासाठी टाकलेत आणि गॅस बारीकच केलेला आहे मी, कारण मस्त एकदम आतपर्यंत ते भजे छान तळतात म्हणून. आणि भजी तळायच्या होण्याच्या आधीच आपला चहा तर तयार झालाय. हलवून घेते, खाली जरा चिकटलेले निघतात म्हणजे. आणि किती 2 मिनिटाचं काम आहे, त्यासाठी मी आमच्या सणला 5-6 दिवस उगाच हे केलं. तर बघा असे भजे दिसतात. आणि तळल्यानंतर नाही, पूर्ण जेव्हा तळते तेव्हा ते एकदम मस्त कडक आणि एकदम भारी लागतात चवीला पण. फक्त त्यातलं जे तिखट मीठ आहे ते बरोबर टाका, म्हणजे छान चव येईल. आणि शक्यतो ना जे आपला ताजा पालक असतो त्याच्याच भजी करा, नाही तर जो म्हणजे बाजारातून आणून एक 4-5 दिवस ठेवून पुन्हा जर तुम्ही भजी करत असाल ना तर ते भजी ना एकदम असे कडक नाही होणार. त्यामुळे असं ताजा पालक असला तर त्याच्याच भजी करा तुम्ही. तर चला मी बाकीचे पण भजे मस्तपैकी तळून घेते आणि आमच्या दोघांपुरते सध्या मी भजे तळणार आहे आणि बाकीचे उरलेले मम्मी पप्पांना जेवताना खायला करून देणार आहे. तर बघा आता सध्या आपले भजे तळायचे झालेले आहेत आणि एकदम कडक झालेत बघा. भजे आपला पहिला घाणा होता तळायचा तो झालेला आहे आणि एवढं पीठ बाकी आणखी. आणि इकडे आपला चहा पण तयार आहे, मस्त गरमागरम वाफा येतात त्याच्यात. आणि इकडे भजे आहेत आणि संध्या इकडे भजे खातीये पण. तर चला आता मी जे बाकीचे निम्मे भजे करायचे आहेत ते सगळे करून घेते. तर बघा आता सध्या आपले भजे पण बनवायचे झालेले आहेत आणि चहा पण झालेला आहे आणि भजे बघा एकदम कडक झालेत, एकदम मस्त. तर तुम्ही पण एकदा नक्कीच भजे असे ट्राय करून बघा पालकाचे.
तर या मग सगळे चहा प्यायला आणि भजे खायला. चला तर मग आज आपण इतके छान पालकाचे भजे केलेले आहेत. मस्तपैकी चहा आहे आणि मम्मी पण शेतातून आलेली आहे. तर आम्ही तिघी आता मस्तपैकी चहा आणि पालकाचे भजे एन्जॉय करतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण.